तुमची खरी संपत्ती काय आहे तर तुमची जमीन, तुमच्या पायाखालची जमीन ही तुमची खरी संपत्ती आहे. तीच जर उद्या हाताबाहेर गेली सगळं, उद्या तुमच्याकडे सोनं आहे, नाणं आहे, कराल काय त्या गोष्टींचं? मला तर आश्चर्य वाटतं. मला मला मी मी कधीतरी बोलणारच होतो आज. ते काय त्यांचा उद्देश वाईट नाही आहे, त्यांचा उद्देश चांगलाच आहे. हे जे रील्स करतात, हो, बरोबर आहे. आज अनेक मुलं, अनेक मुली आज महाराष्ट्रामधले रील्स करतात आणि त्यांना असं वाटतं की माझा प्रदेश लोकांनी बघावा, यात काहीच चुकीचं नाही. पण ही मुलं मुली ज्या रील्स करतात आणि आपल्या कोकणामधले इतर ठिकाणचे जे काही सगळे एरियल व्ह्यूज घेतात, जागा सांगतात, जागा दाखवतात वगैरे, अहो ह्या सगळ्या मराठी लोक म्हणजे काय बाहेरचे लोक ह्यांच्यासाठी सोपं झालं, तुमचं कामच सोपं केलं. रील पाहायच्या आणि माणसं पाठवायची, कुठे जमीन बघा, विकत घ्या. आपण आपल्याकडचा खजिना दाखवतोय, तो आपली मुलं दाखवतायत की आमच्याकडे बघा काय काय, आमचा समुद्र किनारा असा आहे, आमचे डोंगर किल्ले असे आहेत, आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोकणामध्ये असेल किंवा अजून इतर ठिकाणी असेल, आमच्या ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये असेल, हे आपण ती मुलं उत्साहात करतायत. त्यांच्या लक्षात येत नाही, पण बाकीचे ते सगळं बघतायत आणि त्यांच्यासाठी ते सोपंच झालं ना ते. पण असं तर सगळीकडेच होतं ना त्याचं, म्हणजे सगळीकडेच तरुण. महाराष्ट्र आणि इतर ठिकाण ही वेगळे आहेत ना. आज गोवा बर्बाद झालं ना. हो. पण गोव्यातही असा एक पक्ष उभा राहिलाय की जो गोव्यातल्या स्थानिकांच्या पण गोवा बर्बाद झाला ना. आज गोव्याच्या जमिनींचा प्रश्न निर्माण झालाच ना. कशात झाला? या रील्स बंद झाला. जमीन दिसायला लागल्या. मला घरात बसून मला जमीन घ्यायची महाराष्ट्रामध्ये, अरे वा छान आहे, जरा शोधा कुठेही. मगाच्या मुद्द्याकडे तुम्ही म्हटलं की मुंबईचा विजन असणारा, मुंबई जन्मलेला माणूस पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की हा बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर.